बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी 9 तोळे सोने, 12,000ची रोकड असा सुमारे 3,37,750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना गावबाग परिसरातील बारगीर बोळ येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली। याबाबतची नोंद गावबाग पोलिसात झाली असून विकास राजाराम खोत वय 30 यांनी वर्दी दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गावबाग परिसरातील बारगीर बोळामध्ये विकास खोत हे कुटुंबियासोबत राहतात। त्यांची पत्नी माहेरी गेल्यामुळे ते काम आटोपून नदीवेस नाका परिसरात राहणाऱ्या आई वडिलांकडे जेवण करून शुक्रवारी रात्री कामावर गेले होते। काम संपवून शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते घरी परतल्यानंतर घराला कुलूप नसल्याचे आढळून आले। त्यामुळे चोरी झाल्याच्या संशयावरून 3ऱ्या मजल्यावरील खोलीत गेले असता तिजोरीचे दोन्ही दरवाजे उघडे दिसले। तिजोरीत ठेवलेले सोन्याचे गंठण, बोरमाळ, चेन, मणी, मंगळसूत्र, 5 अंगठ्या, मणी असे सुमारे 9 तोळे सोने, तसेच पैंजणाचे 1 जोड, वाळे 2 जोड, कडदोरा 1 जोड असे 255 ग्रॅमचे चांदीचे दागिने तसेच रोख 12,000 रुपये असे सुमारे 3,73,750 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकाराची माहिती गावबाग पोलिसांना देताच पोलीस तात्काळ दाखल झाले। घटनास्थळी डीवायएसपी रामेश्वर वंजने, गावबागचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन पाहणी केली, तसेच पुढील तपासाच्या सूचना दिल्या। चोरीच्या घटनेनंतर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने चौकापर्यंतच माग दाखविला, तसेच चोरीच्या ठिकाणचे ठसे तज्ञांनी ठसे घेतले। पुढील तपास गावबाग पोलीस करीत आहेत।